इफेक्ट ऑफ डेन्सिटी. इफेक्ट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचा इफेक्ट काय होतो कशावरती? तर ऑन स्पीड. कुणाची? तर स्पीड ऑफ साऊंड. साऊंडच्या स्पीड वरती डेन्सिटीचा काय इफेक्ट होतो हा साधा सोपा टॉपिक आहे. आणि आम्ही हे घेत असताना एकदम शांत डोक्याने सुरुवात करतो. बघा आता सगळ्यात अगोदर तुमचा साऊंड हा सॉलिड मधून जाणार आहे, लिक्विड मधून जाणार आहे आणि गॅसेस मधून जाणार आहे. म्हणजे तो कशामधून जाणार आहे? तर कुठल्याही प्रकारच्या मॅटर मधून जाणार आहे. बरोबर आहे का? कुठल्याही प्रकारच्या पदार्थामधून तो जाणार आहे. एवढं नक्की आहे ना? पण त्याच्यातलं आम्ही एक्झाम्पल घेतोय, समजा एअर घेतोय, पण बेसिकली कुठल्याही गॅस मधून तो जातो म्हटलं चालेल. मग कुठल्याही पदार्थामधून जातो तर प्रत्येकाची डेन्सिटी सेम आहे का? नाही. डेन्सिटीचा अर्थ कळतो ना. जर मी आयर्न, कॉपर, स्टील हे सगळेच्या सगळे सेम गोल घेतले, सगळेच्या सगळ्यांची साईज जी आहे ती सेमच घेतली आणि त्या प्रत्येकाचं मास चेक केलं तर सगळ्यांचं सारखं असतं का वेगळं असतं? वेगळं भरणार आहेत. बरोबर आहे की? मग त्याच्यावरती चर्चा आहे. तर आता साधी सोपी गोष्ट आहे की आम्ही एकदम बेसिक मध्ये अगोदर जातो न्यूटन सरांकडे. कोणाकडे जातो आम्ही? न्यूटन सरांकडे. खरं तर याची गरज नाही, पण असं होतं मला माहिती. वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू अंडर रूट. काय स्टडी केलं तुम्ही? प्रेशर बाय डेन्सिटी. बरोबर आहे की नाही? मी त्याच्या अगोदर के वगैरे तर घेतला सुद्धा नाही. पण जर गरज वाटली तुम्हाला तर तुम्ही असंही घेऊ शकता. बल्क मॉड्युलस पण कसा? आयसोथर्मली डिवाइड बाय डेन्सिटी. आमच्या डोक्यात एकच आहे, एवढंच आहे. बरोबर आहे की नाही? मग नंतर कोण येणार आहे? व्हेरी गुड बाळांनो, लॅपलेस. मग मला सांगा लॅपलेस काय सांगणार आहे? तर ते सांगणार वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू अंडर रूट. आपण केलंय म्हणून म्हटलं पी बाय रो. प्रेशर डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ दॅट मीडियम, ज्या मीडियम मधून चाललेलं आहे साऊंड, इनटू गॅमा ना रे, वेअर गॅमा इज नोन ऍज, सांगितलं होतं मी तुम्हाला गॅमाला काय म्हणलं होतं तुम्ही? एडियाबॅटिक इंडेक्स. बरोबर आहे की नाही? खूप सारे नाव आहे. ओके. मग एवढ्या सगळ्या गोष्टी हे बघा ते बघा, आपलं लक्ष इथं आहे, तो भाग वेगळा. तर आपल्या काय लक्षात येतं की वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू 1 बाय, बरोबर आहे का? कारण माझं लक्ष कोणाकडे आहे? डेन्सिटीकडे. त्याच्यामुळे मी गॅमा किंवा पी बघत बसणार आहे का? नाही बघत बसणार. मग तुमच्या एवढं बघितल्यानंतर काय लक्षात येतं? तर साधी सोपी गोष्ट लक्षात आली असेल की वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ डेन्सिटी. रूट ऑफ डेन्सिटी आणि डेन्सिटीत फरक कसा राहतो ते मी पुढे एक्सप्लेन करणार आहे, पण किमान एवढं कळालेलं आहे का? मग आता या फॉर्म्युलाला रेफरन्स धरून आपण थोडस पुढच्या पेजवर जाऊया. मग आता इमॅजिन करा बाळांनो की समजा इथं ए नावाचं मीडियम आहे. कुठलं मीडियम आहे? तर त्याची डेन्सिटी ऑफ ए असेल ना रे बाळांनो. आणि जर मी बी नावाचं मीडियम घेतलं तर त्या मीडियम मध्ये त्याची डेन्सिटी ऑफ बी असेल. मग मी असं म्हटलं लेट velocity of sound in a medium is equal to under root 1 by density of that medium ना रे. आणि समजा तुम्ही गॅमा पी घेतलं तर शेवटी ती कॅन्सलच होणार आहे ना. तरी सुद्धा आपण तसं करून बघूया, काही अडचण नाही. ओरिजिनल फॉर्म्युला ठेवायचं तर ओरिजिनल गॅमा इंटू प्रेशर. चालतंय का? आणि याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 म्हटला, चालेल का? सेम दुसऱ्या केस मध्ये वेलॉसिटी ऑफ साऊंड इन बी मीडियम काय होईल रे बाळांनो? तर गॅमा प्रेशर आणि डेन्सिटी इन बी. बरोबर आहे का बाळांनो? बरोबर आहे ना? आणि या केस मध्ये अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू सेम. अप्रॉक्सिमेटली मटेरियल असं घेतलं की त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली सेम असं दाखवते. मग आता या केस मध्ये मला सांगा की जर आम्हाला तुलना करायची आहे, कुठं स्पीड जास्त आहे कुठं स्पीड कमी आहे वगैरे आम्हाला बोलायचं असेल तर आम्ही असं करणार ना, याला 1 म्हणलं तर याला काय म्हणणार 2. तुलना करायची, कंपॅरिझन करायचं म्हणजे रेशो बघायचा असतो.
म्हणून म्हटलं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन ए मीडियम डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन, मग हे असं होईल ना रे, अंडर रूट हे वरती लिहिलं, एच ए ला लिहिलं, गॅमा इंटू प्रेशर डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ दॅट मीडियम, खाली पण असंच होईल ना रे, बरोबर आहे का रे, सॉरी बरोबर आहे का रे. मग ह्याची गरज नव्हती तरी पण मी मुद्दाम घेतलं, मग वरती असं झालं ना रे, 1 बाय डेन्सिटी ऑफ ए डिवाइड बाय 1 बाय डेन्सिटी ऑफ बी मीडियम, असं झालं ना. मग आता मला सांगा, दोन्ही अंडर रूट असल्यामुळे तुम्ही काय करणार आहे बाळांना, एकच रूट घ्यायचं ना, कशाला बारा भानगडीत जायचं, सोपं नाही सगळं करायचं. मग तुम्ही काय केलं, देअरफॉर velocity of that medium A divided by velocity of medium B under root असं ठेवलं, 1 by density of A 1 by density of B medium. आता हे वर येणार आणि खाली येणार आहे, म्हणजेच हे काय होणार, density of B medium divided by density of, therefore velocity of A divided by velocity of sound in B medium is under root velocity B by velocity, किंवा यालाच तुम्ही असं करू शकणार परत, अंडर रूट डेन्सिटी ऑफ बी मीडियम डिवाइड बाय अंडर रूट डेन्सिटी ऑफ, बरोबर आहे का. मग याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की जर ए ची डेन्सिटी जास्त असेल, ए ची डेन्सिटी जास्त असेल तर बी ची वेलोसिटी जास्त होईल, बरोबर आहे की नाही, कारण ज्याची डेन्सिटी जास्त तिथं स्पीड कमी होते, समजते का. दुसरी गोष्ट बाळांनो, ज्या वेळेस हा मॅथमॅटिकल अप्रोच असतो तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की विचारणारा जो आहे, जो आपल्याला एमसीक्यू टाकणार आहे, आणि एमसीक्यू ला आपण पझल म्हटलो होतं, आठवतंय सुरुवातीला अनालिसिस कसं केलेलं ते. मग तो माणूस, त्या माणसाच्या डोक्यात एकच आहे की यांना मी काही करून वेळात काढणार. मग ते लगेच सांगतात आपल्याला, एक साधं सोपं उदाहरण घेतलं, समजा त्यांनी असं सांगितलं की चला लेट डेन्सिटी ऑफ ए मीडियम त्यांनी 1 म्हटले, काय म्हटले, 1 काहीतरी आहे म्हटले, किंवा एक्स आहे म्हटले, किती आहे म्हटले, एक्स. त्यावेळेस वेलोसिटी त्या मीडियम मध्ये एवढी एवढी आहे म्हटले, चालतंय का, काहीतरी आहे वेलोसिटी. मग आता मीडियम बदललं, मीडियम केलं बी घेतलं, मीडियम कुठलं घेतलं, अँड डेन्सिटी ऑफ बी मीडियम इज 4x आहे म्हटलं. म्हणजे पहिल्याची किती होती, एक्स, दुसऱ्याची किती झाली, 4x. म्हणजे दुसऱ्या मीडियमची डेन्सिटी 4 पटीने जास्त आहे का कमी, 4 पटीने जास्त आहे का कमी. अरे गधड्यांनो, पहिल्याची x आणि दुसऱ्याची 4x, डेन्सिटी काय कमी केली का वाढली. मग डेन्सिटी वाढली तर स्पीड वाढेल का कमी होईल, कमी होईल. मग प्रश्न असतो किती कमी होईल. समजा ही स्पीड आहे 10, किंवा ह्या मीडियम मध्ये स्पीड आहे 300 मीटर पर सेकंड, समजा असं बोलले, किती स्पीड आहे, तर स्पीड इन बी मीडियम किती असेल असा त्यांचा प्रश्न आहे. उदाहरण किती असेल बरं, नक्कीच. अरे नालाय का, आता कोण म्हण, हा विषय काय आपला, की आपलं काय ठरलंय, आपलं काय ठरलंय, डेन्सिटी वाढल्या स्पीड कमी होणार, आणि 300 ते 1200 म्हणतोय. कोण म्हणलं 1200 कमी होणार ना, मग 300 कमी का 1200 कमी, 300 ना, मग 1200 वाढलं का कमी झालं, मग कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे. रुको, कंट्रोल मनो, कंट्रोल. हा मनोजला मनोज म्हणतात ना, बर तुला येतो पुन्हा, तुझं करतो मी, थांब. पुढचं कसं काय येतं रे, आणि 300 1200 कळत नाही का. मग आता इथे बघायला सांगा, मग तुम्ही जर असं म्हटलं, सिन्स velocity of B medium असंच असेल ना रे, velocity of B. मग तुम्ही असं केलं डायरेक्टली, velocity of B divided by velocity of A. किंवा आता मला सांगा, मी A by B केलं तर तुम्हाला B by A येणारच ना, हे असं असेल ना, किंवा डायरेक्ट करू, डायरेक्ट सेपरेट देऊन टाकू, अंडर रूट. आता तुम्हाला माहित आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल होतं ना, मग याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डेन्सिटी ऑफ ए वर असेल आणि खाली डेन्सिटी ऑफ बी, असंच येणार ना, एवढं तरी कळतं ना, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये ऑलवेज मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतं, एवढं शिकलोय लहानपणापासून. मग आता तुम्ही मला सांगा, देअरफॉर वेलोसिटी ऑफ बी
Therefore, velocity of B is equal to हे velocity of A into under root density of A divided by density of B येणार आहे. मग ही velocity of A किती आहे 300 अंडर रूट हे किती आहे x हे किती आहे 4x x x कॅन्सल म्हणजे 300 भागिले अंडर रूट 4 येणार आहे. मग 300 अंडर रूट 4 आहे बाहेर येणार तर किती होणार 2 म्हणजेच किती होणार 150 मीटर पर सेकंद. मग 4 पटीने डेन्सिटी वाढली मग आपल्याला वाटतं 4 पटीने स्पीड कमी व्हायला पाहिजे पण किती ना झाली 2 झाले. आणि जिथं रूट क्यूब रूट्स असले येतं ना तिथं आपण गोंधळून जाण्याचे आपण गणण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ती लोक बरोबर तुम्हाला तिथं पकडतात. मग तुम्ही म्हणताय सरांनी आतलंच घेतलं नव्हतं तसलं सांगितलं अरे एकदा शिकवलं ना कुठं बी की हे असं आलं काय पॉवर म्हणजे 2 आलं काय 3 आलं काय किंवा रूट आलं काय क्यूब रूट आलं काय एकदा कळालं ना की विषय संपला. हेच आहे ना परत 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 तुम्ही काय करताय एवढ्या सिलेबसचं एवढा कसा करता येईल बघताय एवढ्या सोप्याचं अवघड कसं करता येईल बघताय. सोप्या साध्या कॉन्सेप्ट असतात स्ट्रेट फॉरवर्ड होतं. मग इथं प्रश्न विचारून काहीतरी तुलना केली जाईल बरोबर आहे की नाही. तर मग तुमच्या लक्षात आलं का व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड डेन्सिटी म्हटलं की सगळ्यात साध्या सोप्या भाषेत व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. बरोबर आहे का. डेन्सिटी वाढवा व्हेलॉसिटी कमी करा. बरोबर आहे का कळलं आहे का. साधं सोपं रिलेशन आहे ना. मग हा टॉपिक इथं थांबूया आपण छोटा करूया चालतंय ना.